मोदी गया तो गुजरात गया अशा शब्दामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींची पाठराखण केली होती। मात्र त्याच मोदींच्या भाजप सरकारने त्यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे करत मातोश्रीपासूनच शिवसेना वेगळी केली। मात्र जनतेने आणि ठाकरेंनी माघार घेतली नाही। जनतेने ठामपणे लोकसभेला मोदींचा महाराष्ट्रामधला जो असलेला दबदबा होता तो पार चक्काचूर केला। या ठिकाणी त्यांच्या अहंकाराचा महाराष्ट्रातील जनतेने गाडाच फोडला। लोकसभेच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव यामधून मात्र भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी बोध घेतले। मात्र नेतृत्व अजूनही त्याच अहंकारात आहे। मातोश्रीवर दिलेला शब्द जर पाळला असता तर ही वेळ भाजपवर आली नसती अशा शब्दात खडे बोल मंत्र्यांनी सुनावले। उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री केलं असतं तर काय फरक पडला असता। युती होती, सहकारी होते। आज त्यांच्या सोबत असल्याने भाजप ही चढायला लागली होती, मात्र आता ती उताराला लागलेली अशा शब्दात मंत्र्याने सुनावलेलं आहे। तर दुसरीकडे शिंदे गटाला सोबत घेणे ही मोठी चूक आणि दुसरी शरद पवार यांचा पक्ष फोडून अजित पवारांना आपल्या पक्षासोबत घेणे, राज्याचं मुख्यमंत्रीपद अर्थमंत्र खातं देणे यामुळे शिंदे गटालाही धक्का बसला आणि भारतीय जनता पक्षाचा एक गट पूर्ण नाराज झालेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या आमदारांपैकी एक गट यांनी थेट केंद्राकडे विनंतीच केली आहे, काहीही करा मात्र उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं तरच भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रात फायदा होईल। अन्यथा ज्यांना कंटाळून आपल्याला मतं दिली होती आज त्याच आपले सोबत आल्याने आपली आता अडचण झालेली आहे। शरद पवार, अजित पवार यांच्यावरती नेहमी भ्रष्टाचाराचे आरोप केले। ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना सोबत घेतल्याने हा एक फटका बसला। तर दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षाने अनेक काँग्रेसचे नेतेही फोडून आपल्या पक्षात घेतले। मग भ्रष्टाचार केलेले नेत्यांना जनतेने नाकारले आणि त्यांनाच भाजपने स्वीकारले। मग भाजप आणि भ्रष्टाचाऱ्यांमध्ये फरक काय असाही प्रश्न जनतेसमोर उभा राहिलेला आहे। एकंदरीत महायुतीमध्ये ठाकरे असताना भाजपची ताकद ही वेगळी होती आणि आज भाजप ही अधोगतीला महाराष्ट्रात लागलेली आहे। येणारे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे, काहीही करा, एक वेळ अजित पवार हे आपल्या सोबत नसतील तरी चालेल, मात्र ठाकरे सोबत असल्यानंतरची आपली ताकद आणि आताची ताकद याचा अंदाजा लावा। अनेक आपल्याला झटके बसलेले आहेत, आपण बोध घ्यायला हवं। तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तर सांगितलं 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर काय बिघडलं नसतं। त्यावेळी माझं ऐकलं नाही म्हणून आज भाजपची ही गत महाराष्ट्रात आहे। त्यांचं बोलणं आपल्याला योग्य वाटतं का? कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।